खरं तर कार्यकर्त्यांमधली ईर्ष्याच नेत्यांच्या राजकारणातील यशाला बळ देत असते. पण कार्यकर्त्यांमधली ही ईर्ष्या किती टोकाची असू शकते हे कागलच्या राजकारणात अनेकदा दिसून आलंय. नेत्यांवरच्या प्रेमाखातर कार्यकर्ते एकमेकांना उठता बसता पाण्यात पाहत असले तरी नेते मात्र जनतेच्या विकासासाठी सोयीची भूमिका घेतात हे राजकारणात नवीन नाही. कागलमध्ये तर नाहीच नाही. त्यामुळं कागलमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी समरजितसिंह घाटगेंनी भाजपच्या माध्यमातून केलेली जोरदार तयारी, नामदार हसन मुश्रीफांमागं लागलेला तपास यंत्रणांचा ससेमिरा, राज्यातील नव्या सत्ता समीकरणातून हसन मुश्रीफांना मिळालेलं मंत्रिपद, यामुळं झालेली समरजितसिंह घाटगेंची कोंडी, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवताना समरजितसिंह घाटगेंचा झालेला पराभव, या निवडणुकीत माजी आमदार संजयबाबा घाटगेंनी मुश्रीफांना दिलेली साथ, विधानसभा निवडणुकीनंतर समरजितसिंह घाटगे पुन्हा राजकीय भूमिका बदलणार असल्याबद्दल सुरू असणाऱ्या चर्चा, या सगळ्या पार्श्वभूमीवर कागल नगरपालिका निवडणुकीत पक्षीय झुला उतरवत नामदार मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगेंनी एकत्र येण्याचा निर्णय घेणं अनपेक्षित वाटत असलं तरी ते अनपेक्षित नाही हे वेगळं सांगायला नको. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीच अनपेक्षित युती झाल्याचं नामदार मुश्रीफांकडून प्रसिद्धीपत्रक जारी केलं जाणं, त्यांनी कार्यकर्त्यांची आणि खास करून माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची माफी मागणं, यामागं गेल्या काही दिवसांमध्ये काहीतरी घडामोडी घडल्या असणार आहेत. प्रसिद्धीपत्रकात नामदार हसन मुश्रीफांनी नमूद केल्यानुसार कागलच्या राजकारणात अशा पद्धतीच्या युती अनेकदा झाल्यात. त्यामुळं आता त्यात फार धक्कादायक वाटण्यासारखी स्थिती नाही. आजवर एकमेकांवर तोंडसूक घेणारे दोन नेते एकत्र पत्रकार बैठकीत आपलं मन मोकळं करणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्याच्या पत्रकार बैठकीनंतर दोन्ही नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांची मनं मोकळी होणार का? माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि त्यांचे कार्यकर्ते या अनपेक्षित युतीचे स्वागत करणार का? महायुतीचे नेते या अनपेक्षित युतीबद्दल काय भूमिका घेणार? ही अनपेक्षित युती नगरपालिकेपुरती मर्यादित राहणार की पुढच्या राजकारणात सुद्धा कायम राहणार, असे प्रश्न जनतेला पडले असले तर आजवरचं कागलचं राजकारण बघता पुलाखालून जसजसं पाणी वाहत जाईल तसतसे हे प्रश्न मागे पडत जातील. असंच दिसत असलं तरी ही अनपेक्षित युती नेत्यांची ऊर्जा असणाऱ्या कार्यकर्त्यांनाच धडा शिकवणार का? कार्यकर्ते स्वतःहून या युतीतून काही बोध घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.